नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बेसन, पुदिना आणि कोथिंबीर वापरून मस्त चटपटीत आणि थंडगार रेसिपी बनवणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी 1 कप बेसन घेतलं आहे। बेसन मी आधीच चाळून घेतलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं, चिमूटभर हिंग घालायचं आहे। बेसन आहे त्यामुळे हिंग नक्की घाला। आता यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। याबरोबरच यामध्ये मी अर्धा चमचा ओवासुद्धा घातला होता। ओव्याचा खूप मस्त स्वाद येतो यात। हे आता आपल्याला घट्ट असं भिजवून घ्यायचे पीठ। खूप कमी पाणी घालायचं, एकत्र पाणी घालायचं नाही आहे। मी तुम्हाला दाखवते हे किती घट्ट हवं आहे। तर हे एकजीव करून घेतलं, सगळ्या गुठळ्या याच्यातल्या मी काढून घेतल्या। तर हे पाहू शकता अगदी स्मूथ झालं आहे आणि हे इतपत आपल्याला घट्ट हवं आहे। चमच्याने मी हे असं पाडते, तर थांबून थांबून पडतं इतपत हे आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। यापेक्षा पातळ करायचं नाही आहे। याचे आपण पकोडे फ्राय करून घेणार आहोत। तर हे आधी पकोडे फ्राय करण्याच्या आधी आपल्याला व्यवस्थित फेटून हलकं करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण सोडा घालणार नाही आहोत, त्यामुळे फेटूनच हे पीठ आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे। इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे। यामध्ये छोटासा गोळा घालूया पिठाचा। तर पहा हा खाली जाऊन बसला आहे, म्हणजे हे पीठ जड आहे। तर आता आपण हे हाताने फेटून छान हलकं करून घ्यायचं आहे। हात मी स्वच्छ धुवून घेतला आहे। तर हे असं 3 ते 4 मिनटं फेटायचं पीठ छान। तुम्ही विस्करने फेटलं तरी चालेल। तुम्हाला चालत असेल तर तुम्ही चिमूटभर इथे बेकिंग सोडा घातला आणि मिक्स करून घेतलं तरी चालेल। पुन्हा हे पीठ आपण या पाण्यात सोडून पाहूया। तर पहा गोळा आता तरंगतोय, म्हणजे हे पीठ आता छान हलकं झालं आहे आणि पकोडे बनवण्यासाठी तयार आहेत। याचे आपण जेव्हा पकोडे बनवू तर ते सुद्धा अगदी हलके फुलके आणि आतपर्यंत जाळीदार बनतील। तर आता इथे मी तेल गरम करून घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि गोल आकाराचे पकोडे तेलामध्ये सोडायचे आहेत। तर पहा हे मस्त असे वरती तरंगत आहेत, अगदी हलके फुलके झालेत आणि आकाराने सुद्धा पहा दुप्पट झालेत। गोल्डन ब्राउन होईपर्यंत मंद गॅसवरती आपण हे फ्राय करून घेऊया। तर यांना छान रंग आला आहे, काढून घेऊया आणि असेच उरलेले सगळे पकोडे आपण फ्राय करून घेऊया। तर इथे मी सगळे पकोडे फ्राय करून तयार करून ठेवलेत। आता इथे मी कोमट पाणी घेतलं आहे। यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, पाव चमचा मीठ इथे मी घालते। यानंतर चिमूटभर हिंग घालायचं आहे, यामध्ये मिक्स करूया। आणि आता यामध्ये जे आपण पकोडे फ्राय केलेत ते घालायचे, गरम असतानाच यामध्ये सोडायचे आहेत। हे पाणी ॲब्झॉर्ब करतील आणि एकदम सॉफ्ट बनतील, जशी आपण दहीवडे बनवतो। तर ह्याच पकोड्यांपासून तुम्ही दहीवडेसुद्धा बनवू शकता। हे आता आपण झाकून असेच बाजूला ठेवूया आणि पुढची कृती करूया। तर इथे मी साधारण 2 चमचे इतकी चिंच कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवली होती 10 मिनटं। ही अशी कुस्करून घेऊया आणि हे मी गाळून घेतलं आहे। तर असा हा आपला चिंचेचा कोळ तयार आहे। तुमच्याकडे जर घरी आधीच तयार असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। हा आता बाजूला ठेवूया आणि इथे एक वाटण तयार करूया। तर इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 मोठा कप भरून कोथिंबीर घ्यायची आहे। ही स्वच्छ धुवून घेतली आहे मी। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि हिचे मी देठसुद्धा घेतलेत, कोवळे आहेत म्हणून। जून असतील तर तुम्ही काढून टाका। यानंतर इथे मी अर्धा कप इतका पुदिना घेतला आहे। हा सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचा, यामध्ये माती खूप असते। तर इथे धुवून घेतला आहे पुदिना स्वच्छ। यानंतर इथे मी साधारण 1 इंच आलं तुकडे करून घेतलं आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, तिखट
छान वाटते ही रेसिपी, म्हणून थोडंसं मी जास्त घेतल्या. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या. यानंतर इथे मी भाजलेली जिऱ्याची पूड घेतली, ही अर्धा चमचा घालायची आहे. 1 चमचा इथे काळं मीठ घालायचं आहे. तर काळ्या मिठाची चव खूप छान लागते, नक्की घाला. आणि यानंतर इथे साधं मीठ घालायचं चवीप्रमाणे. इथे मी अर्धा चमचा घातलं आहे. आता याच्यामध्ये पाणी घालून याची शक्य तेवढी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट आता बाउलमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पाणी घालून मी ते सगळं यामध्ये काढून घेतलं आहे. आता जो आपण चिंचेचा कोळ तयार करून ठेवला होता तो घालायचा यामध्ये. यानंतर काही मसाले घालूया. तर इथे 1 चमचा चाट मसाला घातला आहे. यानंतर 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. आपण याच्यामध्ये चिंचेचा कोळसुद्धा घातला आहे आणि लिंबाचा रससुद्धा घातला आहे. दोघांचा आंबटपणा वेगळा असतो, त्यामुळे लिंबाचा रस नक्की घाला, त्याची चव वेगळी लागते. मिक्स करून घेतलं. आता इथे मी 2 चमचे गुळाची पावडर घेतले. तुमच्याकडे पावडर नसेल, गुळाचा खडा असेल तर तो तुम्ही चिरून इथे घेऊ शकता. आंबट गोड तिखट अशी चव याची छान लागते, म्हणून मी इथे घेतलं आहे. तुम्हाला गूळ नको असेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल किंवा कमी घातला तरी चालू शकेल. गूळ चिरून घेतला तर पटकन असा विरघळवता येईल तुम्हाला. गूळ असा पूर्ण विरघळवून घ्यायचा. आता यामध्ये 3 कप पाणी घालायचं आहे. तर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 कप पाणी घातलं होतं आणि आणखी इथे 3 कप असं 4 कप पाणी इथे मी एकत्र घातलं आहे. हे खूपच मस्त चटपटीत असं आपलं पाणी तयार झालं आहे. आता यामध्ये बर्फाचे खडे घालायचे आहेत, म्हणजे थंड होईल हे पाणी. वरती थोडीशी कोथिंबीर घातली, थोडासा बारीक चिरलेला पुदिना घातला आहे. आणि आता हे पकोडे जे आपण पाण्यामध्ये भिजत ठेवले होते ते सुद्धा खूप सॉफ्ट झालेत अगदी. ते आता थोडेसे हाताने, हलक्या हाताने त्यातलं पाणी प्रेस करायचं. जास्त दाबायचं नाही आहे, हलक्या हाताने प्रेस करायचं. आणि हे पकोडे आता या पाण्यात सोडायचे आहेत. हे पकोडे हे आपलं चटपटीचं पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि चवीला अगदी मस्त लागतात. तर असेच हे मी पाण्यामध्ये आपण 10 मिनटं ठेवून देऊया. वरून मी थोडासा कांदा घातला आहे. कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका घालू. तर या एका रेसिपीमध्ये तुम्हाला पकोड्यांची, पाणीपुरीची सुद्धा टेस्ट मिळेल. तर हे आपले आजचे पाण्यातले पकोडे तयार आहेत. खूप मस्त लागतात. तुम्ही थंड करून खाऊ शकता किंवा असेच सुद्धा तुम्ही खाऊ शकता. 10 ते 15 मिनटं हे असंच ठेवून द्या, म्हणजे छान ते ॲब्झॉर्ब करतात पाणी आणि आणखी चवदार होतात. हे बनवताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे, जेव्हा आपण हे पीठ तयार करतो बेसनचं तेव्हा छान फेटून घ्या, म्हणजे आपले पकोडे छान हलके फुलके आणि आतपर्यंत जाळीदार होतील आणि मग ते व्यवस्थित हे पाणी ॲब्झॉर्ब करतील. आतपर्यंत छान त्याच्यात पाणी मुरेल. तर पाहू शकता आतपर्यंत हे असे ओलसर दिसत आहेत, मस्त झालेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. या गरमीमध्ये एकदा तरी ही रेसिपी बनवून पहा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.